मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी सध्याच्या काळात मुलांना अभ्यासाकडे वळवणं हे पालकांसमोरचं एक गंभीर आव्हान बनलं आहे. सतत मोबाईल, सोशल मीडिया आणि टी व्हीच्या आहारी गेलेली मुलं अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. थोडा वेळ पुस्तकामध्ये घालवला तरी लगेच कंटाळा येतो, लक्ष भरकटतं आणि पूर्वी शिकलेली माहितीही आठवत नाही. अशा वेळेस पालक अस्वस्थ होतात. जर तुमच्याही घरात अशी परिस्थिती आहे तर हे उपाय नक्कीच उपयुक्त ठरतील. ठराविक रुटीन. मुलांना दररोज एकच वेळेवर अभ्यासाची सवय लावणं आवश्यक आहे. कितीही काम असलं तरी फक्त शाळा किंवा ट्युशन्सवर विसंबून राहू नका. दररोजच्या वेळेनुसार अभ्यास होईल याची खबरदारी घ्या. अशा प्रकारे सातत्याने अभ्यास केल्यास त्यांना स्वयं अनुशासनही शिकायला मिळेल. शांत वातावरण. मुलांना अभ्यास करताना घरात शांतता राखणं खूप गरजेचं आहे. टी व्ही, मोबाईल किंवा मोठ्या आवाजात गप्पा यामुळे त्यांचं लक्ष सहज विचलित होतं. त्यामुळे जेव्हा ते अभ्यासात बसतील तेव्हा संपूर्ण घरात एक शांत वातावरण ठेवा. यामुळे त्यांना शिकलेली माहिती दीर्घकाळ लक्षात राहील. अभ्यासाचे छोटे भाग. एका बैठकीत 4-5 तास अभ्यास करणे अवघड असते. त्याऐवजी अभ्यासाचे छोटे छोटे भाग करा आणि प्रत्येक टप्प्यानंतर थोडासा ब्रेक व कौतुक द्या. हे तंत्र मुलांचं मनोबल वाढवतं आणि त्यांना कंटाळा न येता अभ्यास करता येतो. व्हिज्युअल फॉर्मॅट. अभ्यासात बदल करण्यासाठी पुस्तकी पद्धतीऐवजी फोटो, व्हिडिओ किंवा इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज वापराव्यात. काही मुलांना सतत लिहायला लागल्याने कंटाळा येतो. त्यामुळे संकल्पना व्हिज्युअली समजावल्यास त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजते. नियमित पुनरावृत्ती रिव्हिजन. दररोज नवीन धडे शिकवण्याऐवजी मागील शिकवलेली माहिती पुन्हा एकदा समजावून सांगितली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीला चालना मिळते आणि परीक्षेच्या वेळी तणाव कमी होतो. रागावण्याऐवजी हे महत्त्वाचं आहे. मुलं चांगली शिकण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, संयम आणि सकारात्मक वातावरणाची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांच्यावर ओरडण्याऐवजी, रागावणे किंवा शिक्षा देण्याऐवजी त्यांना समजून घेऊन वर सांगितलेल्या पद्धती वापरल्याने ते निश्चितच ब्राईट स्टुडंट बनू शकतात. शिक्षणाला कंटाळवाणं न वाटता आनंददायी कसं करता येईल यावर लक्ष द्या.